उत्तरेकडील अटल सेतू ते पश्चिमेकडील सागरी किनारा मार्ग आणि वांद्रे वरळी सागरी सेतू यांच्या दरम्यान सिग्नल विरहित वाहतुकीकरता शिवडी वरळी या उन्नत मार्गाचे काम प्रगतीपथावर असून सप्टेंबर 2026 पर्यंत हे काम पूर्ण करण्याचे नियोजन आहे। ऐरोली ते कटई नाका या उन्नत मार्गाचे भाग 3 चे काम हाती घेण्यात येत आहे। ठाणे ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ असा उन्नत मार्ग बांधण्याच्या प्रकल्पाला मान्यता देण्यात आली आहे। अटल सेतू ते मुंबई पुणे द्रुतगती मार्गापर्यंत 1102 कोटी रुपये किमतीचा उन्नत मार्ग फेब्रुवारी 2027 पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे। दक्षिण मुंबईला समृद्धी महामार्गाशी थेट जोडण्याकरता खेडानगर ते आनंदनगर व आनंदनगर ते साकेत ठाणे या उन्नत मार्गाचे काम डिसेंबर 28 पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे। तसेच साकेत ते आमणे या उन्नत मार्गाच्या कामाचा प्रकल्प अहवाल तयार करण्यात येत आहे। स्वातंत्र्यवीर सावरकर वांद्रे वर्सोवा सागरी सेतू या 18,121 कोटी रुपये किमतीच्या 4 टप्प्याचे काम प्रगतीत असून हा प्रकल्प मे 2028 पर्यंत अखेरपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे। वर्सोवा दहिसर भाईंदर या 22,166 कोटी रुपये किमतीच्या सुमारे 60 किलोमीटर लांबीचा किनारी मार्ग प्रगतीत असून डिसेंबर 28 अखेरपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे। मुंबई वाढवण द्रुतगती जोडणी करण्याकरता उत्तम ते विरार या सुमारे 58,754 कोटी रुपये किमतीच्या सागरी सेतूचे काम हाती घेण्यात येत आहे। बाळकुम ते गायमुख या ठाणे किनारी रस्ता प्रकल्पाचे काम प्रगतीपथावर असून प्रकल्प डिसेंबर 2028 पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे। अटल सेतूला नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाशी जोडण्याकरता उल्वे किनारी मार्गाचे काम जुलै 2026 पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे। पनवेल ते कर्जत या 2,782 कोटी रुपये किमतीच्या प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात असून तो लवकरच वाहतुकीसाठी खुला करण्याचे नियोजन आहे। मुंबई नागरी परिवहन प्रकल्प 3B या 14,907 कोटी रुपये किमतीच्या कामास मान्यता देण्यात आली असून त्यात राज्य शासनाचा 50% आर्थिक सहभाग आहे। या प्रकल्पाअंतर्गत बदलापूर कर्जत आसनगाव ते कसारा पनवेल ते वसई या दरम्यान सुमारे 69 किलोमीटर लांबीचे नवीन उपनगरीय रेल्वे कॉरिडॉर प्रस्तावित आहेत। पुणे लोणावळा 3ऱ्या व 4थ्या रेल्वे मार्गिकेच्या 5,100 कोटी रुपये किमतीच्या प्रकल्पास मान्यता देण्यात आली आहे। या प्रकल्पाचा पिंपरी चिंचवड आकुर्डी आणि तळेगाव या औद्योगिक पट्ट्यांना थेट लाभ होईल। पुणे महानगर मेट्रो रेल्वे प्रकल्प टप्पा 2 मधील खडकवासला स्वारगेट हडपसर खराडी मेट्रो मार्गिकेच्या उपमार्गिका हडपसर ते लोणी काळभोर आणि हडपसर बस डेपो ते सासवड रोड या प्रकल्पास मान्यता देण्यात आली आहे। पुण्यातील रामवाडी ते वाघोली दरम्यान 11 किलोमीटर लांबीच्या मेट्रो प्रकल्पास देखील मान्यता देण्यात आली आहे। येरवडा ते कात्रज आणि हिंजवडी ते सिंहगड रोड या 54 किलोमीटर दुहेरी भुयारी मार्गाचा व्यवहार्यता अहवाल तयार करण्यात येत आहे। राज्यातील विविध रेल्वे प्रकल्पांसाठी 50% राज्य हिश्श्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे। महाराष्ट्र अमृतकाल रस्ते विकास योजना 2025 ते 47 अंतर्गत राज्यातील रस्त्यांचा टप्प्याटप्प्याने विकास केला जाईल। या योजनेत 6,272 किलोमीटरचे द्रुतगती मार्ग 14,919 किलोमीटरचे राज्य व जिल्हा मार्ग तसेच 4,247 किलोमीटरचे पर्यटन परिपथ समाविष्ट आहेत। ही योजना महाराष्ट्राला $5 ट्रिलियन अर्थव्यवस्थेकडे नेण्यासाठी महत्त्वाची ठरणार आहे। पवनार जिल्हा वर्धा ते पत्रादेवी जिल्हा सिंधुदुर्ग या शक्तीपीठ महामार्गाच्या कोल्हापूर व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सुधारित संरेखनास मान्यता देण्यात आली असून भूसंपादनाची कारवाई अंतिम टप्प्यात आहे। कल्याण जिल्हा ठाणे ते लातूर पर्यंत ग्रीनफील्ड द्रुतगती महामार्ग उभारण्याचे प्रस्तावित असून त्याच्या संरेखनाची कारवाई सुरू आहे। राज्यातील 1,000 पेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या महत्त्वाचं आहे राज्यातील 1,000 पेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या गावांना कॉन्क्रीट रस्त्याने जोडण्यात येईल असे मी घोषित करत आहे।